सर्वांचा जो प्रश्न आहे तो एकच आहे, गाडीला खर्च किती झालाय सांगेन. आणि रॉनी शेठ, आज तुझा पहिला नाव घेतो आणि तुझ्यापासूनच मी सुरुवात करतो. आपली इन्स्टा आयडी जो माझं नाव आहे तो त्याच्या छातीवरती आहे. आकाश 7/05. पूर्ण इंडियामध्ये जो आहे तो आपल्याच गाडीला लागलेला आहे आणि दुसरं कोणाच्याच गाडीला नाही आहे. तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण इंडियात गाजतंय नाव आकाश दादाचा. तर तुझ्याजवळ पेन आहे का? तर मी बोललो कशासाठी? तर मला बोलतो तो ऑटोग्राफ पाहिजे बोलतो तुझी. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही जे मला आज प्रश्न विचारलेले आहेत तर त्याची आज मी उत्तर देणार आहे. सर्वांचा जो प्रश्न आहे तो एकच आहे, गाडीला खर्च किती झाला आहे सांगेन, पण लास्टला सांगेन. थोडा थांबावं लागेल. तर अगोदर पण जे प्रश्न आलेले आहेत, सर्वात जास्त जो मला प्रश्न आवडलेला आहे तर त्यांनी कमेंट केलेली रॉनी शेठ, आज तुझा पहिला नाव घेतो आणि तुझ्यापासूनच मी सुरुवात करतो. तर त्यांनी प्रश्न मला विचारला आहे, तू ही गाडी केव्हा घेतलीस? तर मला गाडी जी घेतलेली आहे तर तिला झालेले आहेत तब्बल आता 3 वर्ष कंप्लीट होणार आहेत. आणि कोणत्या इयरमध्ये म्हणजे आता 3 वर्ष होणार. आणि मॉडिफाय केलीस तर जी मी गाडी मॉडिफाय केलेली आहे ती, हा जो मोठा सिस्टम जो आपला आहे त्याला आता तब्बल तुम्हाला सांगतो मी 7 ते 8 महिने झालेले आहेत. आणि मॉडिफाय जी केलेली आहे ती गाडी जेव्हा घेतली त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच मॉडिफाय केलेली आहे मी, म्हणजे सुरुवात केलेली आहे आपण त्याला. तर तुझ्या डोक्यात कसं आलं हे? तर जे सर्वात जो पहिला जो माझा लॉग आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं का माझा जो मित्र शुभम आहे तर त्या शुभमची गाडी पण डीजेवाली त्यांनी पण बनवलेलीच आहे. तर तेव्हा माझा असं तो डोक्यात आलेला आहे. आता तुम्हाला दुसरी सांगतो. सर्वांचा प्रश्न एकच आहे, शेट किती खर्च सांगेल लास्टला. तर मित्रांनो, प्रश्न नंबर आहे तो 2 आहे आणि प्रश्न विचारला आपल्याला कुमार श्री म्हणून आहेत. तर प्रश्न असा विचारला आहे, तुमचा जो दोस्त आहे ज्याने छातीवर नाव काढलं आहे त्याला या व्हिडिओमध्ये घ्या. तर त्याला आता मी बोलवत आहे. तर आमचं जे वाघ आहेत, आपण सर्व वाघच पाळतो आणि तुम्हाला टॅटू दाखवतोच आपण. आपली इन्स्टा आयडी जो माझं नाव आहे तो त्याच्या छातीवरती आहे. आकाश 7/05. वाघ आहे बाई, साधा काम नाही आपला. क्वेश्चन नंबर 3 आणि प्रश्न जो आहे तो खरंच चांगला विचारलेला आहे मला. रोहन म्हणून नाव आहे त्याचा. त्यांनी प्रश्न मला असं विचारलं आहे का तुमची गाडी कोण ऑपरेट करतो? प्रश्न खरंच चांगला आहे. तर माझी जी गाडी आहे ती मी स्वतःच ऑपरेट करतो आणि एक दुसरा जो माणूस आहे म्हणजे आपला तो बुलेटवाला, म्हणजे ज्याचा आपण जवळ जी गाडी बनवलेली आहे तर तो एक असतो आणि एक दुसरा म्हणजे मी. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 4 त्यांनी प्रश्न पण मस्त विचारला आहे. उत्तर काय देऊ तर तुम्हाला सांगतो मी. तर आपल्याला प्रश्न जो विचारला आहे त्याचं नाव आहे साहिल भाई 77. भाई तू एवढा भारी का बोलतो? तर त्याला आज मी सांगतो की का मी भारी बोलतो एवढा. तर तुमचं प्रेम आणि आमची मेहनत त्याला आज यश लागतंय, तर त्याच्यामुळंच आज मी भारी बोलतो. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर आता 5 आहे आणि कमेंट जी केलेली आहे ती आर्यन पाटील 6340. तर त्यांनी कमेंट केले, या गाडीला बनवायचा विचार कसा आला? तर पहिला जो मी सांगितला तुम्हाला त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगितलं आणि आता परत एकदा सांगतो. आपण एकदम सर्वात जो पहिले आपण जी व्हिडिओ बनवलेली आहे यूट्यूब चॅनलवर तर त्याच्यामध्ये मी सर्व वर्णन जो आहे तो केलेला आहे. आणि सर्वांचे प्रश्न ते एकच आहेत, मॉडिफिकेशनचा कॉस्ट काय हे ते. तर आपण ते नाही घेते, आपण लास्टला घेऊया त्यांना. तर आता क्वेश्चन नंबर आहे आपला प्रश्न नंबर 6. तर प्रश्न आहे तो चांगला विचारलेला आहे. तर त्यांनी विचारलेला आहे शैलेश गमरे 1990 यांनी मला विचारलेलं आहे, गाडीमध्ये स्पेशल असं काय आहे नक्की सांगा. तर गाडीमध्ये स्पेशल आपल्या तुम्हाला सांगतो आता मी. जे आता हे जे आपले स्पीकर आहेत हे जे आहेत हे 6 इंचाचे आहेत, हे 8 इंचाचे आहेत आणि हे 10 इंचाचे आहेत आणि हे जे आहेत हे 12 इंचाचे आहेत. तर आजपर्यंत मी सर्वीकडे बघितले जर हे 12 इंचचे स्पीकर आहेत तर लोक कारमध्ये त्याचा उफर म्हणून यूज करतात, म्हणजे जेणेकरून गाडी बेस मारावी आणि आपण त्याचे स्पीकर बनवलेले आहेत. ही गोष्ट जी आहे ती फक्त आणि फक्त डीजेमध्येच चालते. तर आणि आपण असं स्पेशल म्हणजे पूर्ण इंडियामध्ये जो आहे तो आपल्याच गाडीला लागलेला आहे आणि दुसरं कोणाच्याच गाडीला नाही आहे. तर आता लास्ट टाईम जो बँगलोरला इव्हेंट झाला होता आपला तर त्याच्यामध्ये सर्व मॉडिफाईड गाड्या आल्या होत्या. तर असा कोणाचंच नाही आहे, फक्त आपणच स्पेशल असं आहेत का जे फक्त आपल्याच गाडीला फक्त ते 12 इंचाचे स्पीकर आहेत ते लागलेले आहेत. तर मित्रांनो, प्रश्न नंबर 7 आहे. भाईला सल्यूट ठोकतो मी. तर सल्यूट ठोकायच्या अगोदर मी त्याचं नाव घेतो. म्हात्रे गणेश भगवान
सल्यूट मी त्याला याच्यासाठी ठोकायचं आहे मला का त्याला मी सांगितलं होतं का प्रश्न विचार आणि त्यांनी माझ्या अगोदर उत्तरच देऊन टाकलेलं आहे. तर त्याला सांगतो बघा काय बोललाय तो, तर पनवेल तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरात गाजतोय आकाशदादाचं नाव, मॅन फ्रॉम विचुंबे पनवेल. तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण इंडियात गाजतंय नाव आकाशदादाचा. आणि मॅन फ्रॉम विचुंबे, तर दादा मी विचुंब्याचा नाही आहे, विचुंब्याचा जो आहे तो माझा मामा आहे. लहानपणापासून मी मामांचीतच राहिलेलो आहे. तर माझा जो गाव आहे तो कुडावे पलसवे पनवेल असा आहे. तर प्रश्न नंबर आता 8 आहे आणि त्याचं नाव घेतो मी सुमित जाधव. स्पीकर असली आहेत का नकली? हे बघे, हे बाई नकली आहेत. नकली आहे, ते सर्व नकली आहे. असंच लावलंय मी टाइमपासला, मला काही कामं धंदा नाहीत, लावलंय मी. सर्व शो आहे हा. हे बाई सर्व शो आहे बाबा. हे बघ काहीच नाही, तुम्हाला फक्त ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला AI वापरून तुम्हाला दाखवतोय सर्व. हे असली नाही, हे सर्व नकली आहे. हे सर्व नकली आहे. हे बघ काहीच नाही, मी हात लावतो तरी पण ते हाताला लागत नाहीत माझ्या. आणि जर ओरिजिनल आहेत तर मग गाडीची काच अजूनपर्यंत का नाही फुटली? तर पुढचा जो वाक्य आहे, चांगला बोललेला आहे, मला आवडला आहे. कारण का दादा काच फुटली नाही तर का नाही फुटली, तर मी आवाज जो आहे तो ओपन करूनच मी तिला वाजवतो, बंदमध्ये वाजवत नाही. ओपन केल्याने काय होतं, जो आपल्या गाडीमध्ये जो बेस तयार होतोय तो त्याचा जो एअर आहे तो सर्व बाहेर थ्रो मारतोय, त्याच्यामुळे आपली जी काच जी आहे ती फुटली नाही. तर त्याच्यासाठी मीच स्वतः कारणीभूत आहे, कारण का मीच बंदमध्ये तिला वाजवत नाही. तर मित्रांनो प्रश्न नंबर 9 आहे आणि नाव आहे सलीमानी. तर सलीमानी शायद लेडीज आहेत, पण प्रश्न जो आहे तो मस्त विचारलेला आहे. आपके गाडी में टोटल कितना स्पीकर है? स्पीकर आहेत तर आत्ताच मोजले मी, पहिले मोजले पण नव्हते. तर पूर्ण जे टोटल आहेत, हाईस बेस स्पीकर सर्व जे मिळून आहेत, तर ते टोटल आहेत 38 स्पीकर. आणि प्रश्न नंबर आता तुम्हाला 10 सांगतो. तर त्यांचं नाव आहे मॅगी. त्याला बनवूनच खातो आता मी डायरेक्ट. गॅस शेगडी पण घेऊन येतो, थांब बरं त्याला, बरं जाऊ नको, मॅगीच बनवून खातो तुझी. आपका गाड़ी के साथ कौन सा किस्सा हुआ है जो आप कभी भूल नहीं सकते? किस्सा अभी मेरे साथ तो सध्या एकच किस्सा असा झालेला आहे. तर एक पोरगा होता, तर मी गेलो होतो ओरियन मॉलला आणि माझी गाडी ती खाली मी पार्किंगमध्ये न लावता बाहेर लावली होती, कारण का त्यांची पार्किंग जी ती फुल झाली होती. आणि एक मुलगा होता जो माझी तिथे वाट बघत राहिला होता. तर मी गेलो होतो पिक्चरला आणि मला वाटते मला एक 3 तास तिथे आरामात झाले असतील. तर त्या मुलाला मी विचारलं, तू किती वेळ झालं थांबलाय? तर मला असं वाटलं का जेमतेम त्याला 5 मिनटं झाले असतील, पण त्याला झाले होते तब्बल 1.5 तास. तर त्याला मी फोटो काढून दिला. तर नंतर तो मला बोलतो, तुझ्याजवळ पेन आहे का? तर मी बोललो कशासाठी? तर मला बोलतो, तो ऑटोग्राफ पाहिजे बोलतो तुझी. तर माझ्या लाईफमध्ये एकच फक्त क्षण असा आहे जो मी कधीच नाही विसरू शकत. तर त्या मुलाला मी खांद्यावर घेऊन त्याचा फोटो काढून दिला होता, तो पण फुल खुश झालाय. तर आता प्रश्न नंबर जो आहे तो 10 आहे आणि प्रश्न जो विचारलेला आहे तो चैत्रा एक स्मार्ट बॉय. तर प्रश्न असा आहे, गाडीचं फर्स्ट इव्हेंट कुठे अटेम्प्ट केला? तर आता इव्हेंट तर नाही बोलू शकत, पण जी गाडी मी जी बनवली, तर जी माझी जुनी सिस्टम होती, जमलं तर तुम्हाला ते पण दाखवतो मी. आपल्या गाडीमध्ये ते फक्त एवढाच होता. तर ते पण जे बनवलं ते शिवाजी महाराजांची आपली जयंती होती 19 फेब्रुवारी, तर त्या दिवशी आपण लावली होती. आणि दुसऱ्यांदा जी आपण अपडेट केली ही आता एवढी जी मोठी बनवले, ती पण आपण जी ती पहिल्याच दिवशीच, म्हणजे ज्या दिवशी आपण जी गाडी घेऊन आलो त्या दिवशीच आपण ती, महाराजांची जयंतीच होती 19 फेब्रुवारीला, तेव्हाच आपण लावली होती. तर तो विषय म्हणजे असा आहे का महाराजांच्याच जयंतीच्या दिवशी मला लावायची होती आणि गाडी जी माझी आहे ती पूर्ण बनलेली नव्हती. तर तुम्हाला सांगतो मी, तर दुकानवाला मला गाडी पण देत नव्हता. तर त्याला मी फक्त एवढंच बोललो का मला शिवजयंतीला जी गाडी आहे ती मला काहीही करून लावायचीच आहे. तर मी गाडी तू मला नको देऊस, मी रात्री येऊन गाडी घेऊन जाईल आणि गाडी जरी नाही वाजली तरी पण चालेल, मी फक्त गाडी तिथं उघडी करून, म्हणजे जी ओपन करून आपण आहे ती तिला लाईट चालू करून मी तिथं उभी करणार. तर मग त्याच्यावरती थोडी दळाया आली आणि त्याने जी आपल्याला बनवून दिली. फक्त आपण टेम्पररी तेव्हा लावले होते. पूर्ण जी फिटिंग आहे तिची वायरिंगची आपण अशी ओपनच सोडली होती आणि आपण खास गाडी शिवजयंतीच्या दिवशी आपण ती वाजवलेली आहे. तर प्रश्न नंबर आहे तो 11 आहे. तर प्रश्न विचारलेला आहे सुनील कांबळे. तर प्रश्न असा आहे, आपकी
कि गाड़ी कितना बेस और टॉप को टफ हाईट दे सकती है. तर त्यांनी प्रश्न विचारलाय म्हणजे तुम्ही आता गाडीमध्ये विचारलाय का डीजेमध्ये विचारलाय आता मला तर माहीत नाही, पण मी तुम्हाला डीजेचंच सांगतो. तर मी गेलो होतो नाईट मॅचीना, जिथे माझा मित्र आहे. तिथे त्यांनी फायनल जी ती मारली होती आणि तेव्हा मी तिथे डीजे लावला होता माझा. तर ओपनमध्ये होता, नाईटच्या ओपन मॅची होत्या. ओपन ग्राउंडमध्ये मी गाडी लावली होती. तर तेव्हा त्याचा डीजे जो होता तो होता 2 बेस आणि 2 टॉप होते त्याचे. आणि त्याच्या अपोजिट साईडला होते 2 बेस आणि 2 टॉपला. तर त्याच्यामध्ये लावली होती मी आणि प्रेक्षक जे होते तिथं फायनल मारलेले आणि सर्व जे हॉलँडर वगैरे सर्व मिळून जी लोकं होती, तर त्यांनी मला असं उत्तर दिलं होतं त्याचा का जी डीजे आहे त्याच्यापेक्षा तुझी गाडी जी आहे ती चांगली वाजते. आणि तुम्हाला आता सांगतो प्रश्न नंबर आपला आहे तो 12वा आहे. समीर मोरे, आपली जी गाडी आहे त्याचा व्हिडिओ कशामध्ये शूट करता? तर मित्रा, त्याचं नाव आहे समीर मोरे. तर मित्रा सांगतो मी 13 प्रो मॅक्समध्ये मी माझे व्हिडिओ शूट करतो. पॉवर आहे भाई. तर मित्रांनो प्रश्न नंबर जो आहे तो 13 आहे आणि नाव आहे सागर शेलार. प्रश्न विचारलाय साऊंड मॉडिफिकेशन जे आपण केलेली आहे त्याचा लोड किती आहे गाडीमध्ये? तर मित्रा तुला आता मी सांगतोय, जो लोड आहे गाडीमध्ये तो तब्बल 900 किलोच्या वर आहे. म्हणजे तू 1 टन पकडू शकतोस. तर असा जो आपल्या गाडीमध्ये आहे तो लोड आहे. आणि आता प्रश्न नंबर घेतोय मी 14. तर नाव आहे सुनील सातुर्डेकर. प्रश्न त्यांनी असा विचारला आहे, अलॉय चेंज करा. तर मित्रा आता जस्ट मी सांगितलं का गाडीमध्ये जो आपला लोड आहे तो 1000 किलो आहे. आणि 1000 किलो म्हणजे तब्बल 1 टन झाला. म्हणजे जो छोटा हत्ती असतो त्याची कॅपॅसिटी असते 1 टन आणि आपण जो गाडीमध्ये लोड टाकला आहे त्याचा पण आहे 1 टन लोड. तर त्याच्यामुळे जे टायर आहेत ते आफ्टर मार्केट मिळतात. तर त्याची ते ताकद घेतील की नाही घेतील याची गॅरंटी नाही. त्याचीच लांब राहिली, हे जे आपले आहेत हे कंपनीचे आहेत, जेन्युइन आहेत, यांचीही मला गॅरंटी नाही का हे पण तुटून जातील म्हणून. कारण का हे जे असतात ते लोडिंगवाले नसतात, लोखंडाचे नसतात, तुटण्याची शक्यता दाट असते. आपण हायवेला चालतो, कधी पावसाला असतो, खड्डा दिसतोय ना दिसतोय, जर जोरामध्ये जर गाडी आदळली तर त्याच्याने जो टायर आहे अलॉय आहे ती तुटून जाणार. आणि त्याच्याने काय होणार आपल्या गाडीमध्ये लोड आहे तिला आपण पलटी मारण्याची पण दाट शक्यता आहे. म्हणून मी अलॉय जे चेंज आहे ते करत नाही, कारण का माझ्या पण जीवाला धोका आहे. तर मित्रांनो प्रश्न नंबर आहे तो 15 आहे आणि प्रश्न विचारला आहे सागर सेठने, गाडी रेंटवर देता का आणि किती पैसे घेता? तर दादा हा प्रश्न जो आहे तो सर्वांचा असतो. तर कमेंट राहिली लांब, पर्सनल पण जो मेसेज आहे तो मला खूप येतो. तर याच्यावरती मी सांगतोय का दादा मी जी गाडी आहे ती पर्सनल माझ्यासाठी बनवलेली आहे. आणि जे आपले इव्हेंट असतात पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून बोला, महाराष्ट्रामधून बोला, तर काही काही जी माणसं अशी आहेत शौकीन जी दुबईमधून गाड्या मागवतात. तर आपण अशा ठिकाणीच फक्त जातो ना की आपण हल्दीमध्ये आणि बड्डेमध्ये. तर का तर हळद आणि जी बड्डे तर तिथं तुम्हाला तर माहितीच आहे लोक असतात दारू पिऊन आणि दारूच्या नशेमध्ये आपण कोणाला काही बोललोच नाही. तर आणि जर बोललो तरी आपण किती बोलणार, पण एखादा माणूस जो असा असतो पटकन त्याचा पाय घसरू शकतो कारण का माणूस नशेमध्ये असतो. गाडीवर जाऊ शकतो, दरवाज्यावर जाऊ शकतो. तर दरवाजाची जी कॅपॅसिटी आहे ती फक्त 5 किलो आहे आणि आपण त्याच्यामध्ये भरलेलं आहे तब्बल 200 किलो. तर त्याच्यामध्ये ती खूप मोठी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये, ते राहिली गोष्ट. पण आता ते एवढा आपण खर्च केला आहे तर मग त्याचा विषय असा आहे का खर्च आपण एवढा केला आहे मग आपण काही फक्त तर त्याला फक्त पैसे त्याच्यामध्ये टाकत राहायचं का? तर तुलाच आणि सर्वांना पण सांगू इच्छितो का मित्रांनो कोणाला जर अशी गाडी पाहिजे असेल तर राग मानू नका. मी काही कुठे जात नाही. जर तुम्हाला खरंच जर पाहिजे असेल तर मी एक 5 मिनटं 10 मिनटासाठी येईल. जर माझं फक्त जे कामधंदे आहेत ते झाले पूर्ण तर मी तुमच्यासाठी नक्की येईल, 100% येईल. भाई बोला बापू दिखता है तो दिखता है. तर मित्रांनो प्रश्न नंबर आहे तो 16 आहे आणि प्रश्न विचारला आहे कादर काजी सरांनी. प्रश्न मस्त विचारलेला आहे, तुम महाराष्ट्र में कहाँ से हो? तो बताया है पनवेल में से है. आता प्रश्न नंबर आहे तो घेतोय मी 17 आणि प्रश्न विचारलाय मला तुषार भोईर शेटनी. शेटनी प्रश्न असा विचारलाय तुम्हाला समजतंय का बघा. आकाश तुझ्या कार मधले सबवूफर किती वॅट RMSचे आहेत आणि सबवूफरचा बॉक्स किती ट्युनिंग फ्रिक्वेन्सीचा आहे आणि किती ॲम्पियरच्या बॅटरी यूज केलेल्या आहेत? मी तुला एकदम खरं सांगते मला यातला काहीच माहीत नाही. मला फक्त बॅटऱ्या माहित आहेत का माझ्या गाडीमध्ये 4 आहेत आणि ज्या बॅटऱ्यांची साईज आहे
तर ज्या आपल्या नॉर्मल बॅटऱ्या येतात त्या साईजच्या त्यांच्यापेक्षा ती डबल पॉवरवाली ती बॅटरी आहे, एवढाच मी तुला सांगू शकतो. तर मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर समजा मी माझ्या दुकानवाल्याला जरी मी विचारला आणि त्यांनी मला जरी सांगितला, तरी पण तुला सांगता सांगता मी परत एकदा विसरून जाणार. त्याच्यापेक्षा मी तुला उत्तर नाही देऊ शकत. आणि तरी पण जर तुला उत्तर पाहिजेच असेल तर मला तू मेसेज कर. तर मी तुला दुकानवाला जो मला फोन करेल त्याला विचारतो, तुला रेकॉर्डिंग करून मी तुला पर्सनल पाठवू शकतो. इथं मी रेकॉर्डिंग पण तुला आता पाठवू शकत नाही. तर त्यासाठी मी सॉरी बोलतो, दिलगिरी व्यक्त करतो आणि तेवढा फक्त मला समजून घे फक्त बस. मी काही दुकानवाला नाही तर मला सर्व पाठ ठेवायला. तर मित्रांनो प्रश्न नंबर आहे तो 17 आहे आणि प्रश्न विचारलाय प्रभाकर 12 मडे. तर दादाचा प्रश्न मस्त आहे. दादा तुझं लग्न झालंय का? मलाच प्रश्न पडलाय का तुला कसा काय हा प्रश्न पडला? तर दादा माझं जो लग्न आहे तर नाही झालेलं आहे. तर मी लवकरच लग्न करणार आहे. लग्नाला तुला मी बोलवणार आहे. तर तेव्हा तू ये आणि आपली गाडी आपण लग्नाला लावू. तर तेव्हा तुला नाचायचं पण आहे. एवढा पण तू लक्षात ठेव, तुम्ही मला एवढी मेहनतीने कमेंट केलेली त्यासाठी तुला मी सांगतोय का तुला लग्नाला नाचायला लागणार आहे. तर मित्रांनो तर कमेंट जे आहेत ते आपल्याला खूप सारे आलेले आहेत आणि सर्वांचे प्रश्न तुम्हाला आता सांगितलंच मी. सर्वांचे प्रश्न जे आहेत ते सेम आहेत. तर तुझ्या मनामध्ये कसं आला, किती खर्च झाला आणि तू कुठला गाव तुझा. तर ते प्रश्न जे आहेत ते सर्व सारखे सारखेच आहेत आणि जे सर्वात चांगले प्रश्न आहेत तर त्यांची ते आता तुम्हाला उत्तरं दिलेलीच आहेत मी. आणि जर कोणाचा जर प्रश्न राहिला असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि याच्यानंतर जर तुम्ही मला जर कमेंट करताय तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर मला जसं जमेल तसं मी त्यांची उत्तरं तुम्हाला जी आहे ती देणार आहे आणि 100% त्यासाठी मी प्रयत्न करणारच आहे. आणि सर्वात मोठी वेळ आता आलेली आहे ती म्हणजे गाडीला किती खर्च झालेला आहे. सर्वांचा जो प्रश्न आहे तो सेमच आहे का गाडीला जो खर्च आहे तो किती झालेला आहे. तर तुम्हाला जी गाडी आहे ती आपली दिसतच आहे पाठीमागे बॅकग्राऊंडला. तर किती खर्च झाला हा प्रश्न जसा तुमचा आहे तसाच मला पण प्रश्न पडलाय का मी गाडीला किती खर्च केला. तर माझ्या जो गाडीला खर्च झाला आहे तर तो अजूनपर्यंत जो आहे तो मीच बघितलेला नाही. अजूनपर्यंत मी माझा म्हणजे माझ्या गाडीचा जो आहे तो बिलच अजूनपर्यंत बनवलेला नाही आहे. तर तुम्हाला एक मी अंदाज देऊ शकतो का माझ्या गाडीला जो खर्च आहे तो किती झालेला आहे. तर माझा जो गाडीला खर्च झालेला आहे तो तुम्हाला सांगतो, एक एर्टिगा आणि एक सेकंड हँड वेगनर येईल एवढा मी माझ्या गाडीला खर्च केलेला आहे. तर मित्रांनो आज जे ते तुम्हाला प्रश्न तुम्ही जे मला विचारलेले आहेत त्यांची तर आपण उत्तर दिलेलीच आहेत. आणि जर कोणाचे जर प्रश्न राहिलेच असतील तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि तुम्हाला लास्ट पण सांगितलंच मी का आपण जे नवीन व्हिडिओ बनवू आपण तर काय तुमचे प्रश्न राहिलेले असतील आणि जर कोणी याच्यानंतर जरी नवीन विचारले प्रश्न तर आपण त्यांचा उत्तर जो आहे तो 100% देण्याचा प्रयत्न मी करेल. आणि आज आपण इथेच थांबतोय. तर आजच्या पुरती चला बाय.